नमस्कार स्वामी भक्तांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एखाद्या व्यक्तीकडे जर देण्याची कला असेल तर त्याचं आयुष्य कसं बदलतं। अतिशय सुंदर कथा आहे आणि ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला खरंच आपल्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे आणि म्हणूनच ही कथा संपूर्णपणे ऐका। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करू शकता। तर कथा अशी आहे की एका गावामध्ये एक गरीब व्यक्ती होता। तो खूप गरीब होता, त्याला खरंच कधी खायला मिळत नसे, पोटभर अन्न सुद्धा त्याच्या नशिबात नसे। असाच तो रानावनामध्ये भटकायचा, बघायचा कुठे काय मिळते का। अर्धी भाकरी सुद्धा त्याच्या नशिबात कधी नव्हती आणि एक दिवस तो असाच 2-3 दिवसाचा उपाशी होता आणि एक दिवस तो असाच बसलेला होता एका झाडाखाली विश्रांतीसाठी, कारण त्याला कुठेच काही मिळालं नव्हतं। असाच बसून होता तर त्याच्या समोरून एक योगी पुरुष चाललेले होते। ते साधू होते आणि खूप तेजस्वी दिव्य असे साधू त्याच्या समोरून चाललेले होते। तर त्या व्यक्तीचं त्या योगी पुरुषांकडे लक्ष गेलं आणि त्याने त्यांना विचारलं की हे साधू महाराज, तुम्ही तर खूप दिव्य पुरुष दिसता, तुम्हाला तर सगळंच नशीब कळतं, मग मला सांगा माझ्या नशिबामध्ये एवढं दुःख का आहे। मला साधं माझ्या नशिबामध्ये अर्धी भाकरी पोटभर खाणं सुद्धा माझ्या नशिबात नाहीये। मी इतका भटकत असतो, इतका त्रास घेतो, कधी कधी उपाशी झोपतो, पाणी पिऊन मी दिवस काढतो, पण माझ्या नशिबामध्ये एवढं दुःख का आहे। मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे। तर ते योगी पुरुष त्याच्या हाताच्या रेषा बघतात आणि त्याला असं सांगतात की तुझं आजच्या या रेषा बघितल्यानंतर मला असं समजलं आहे की तुझ्या नशिबामध्ये फक्त 20 भाकरी आहेत। तर त्यावेळेला त्या व्यक्तीला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला की मला त्या 20 भाकरी आता हव्या आहेत। पण ते योगी पुरुष असंही म्हणाले की त्या 20 भाकरी फक्त आजच्या दिवसामध्ये तुला मिळणार आहेत आणि त्या तुझ्या आयुष्यातल्या शेवटच्या 20 भाकरी आहेत। त्यानंतर तुला आयुष्यामध्ये काहीच उरलेलं नाही, काहीच मिळणार नाही आणि ह्या 20 भाकरीनंतर तू जिवंत राहशील किंवा नाही राहणार हे सुद्धा मला माहीत नाही, एवढंच तुझं नशीब मला दिसत आहे। तर तो व्यक्ती म्हणाला, ठीक आहे योगी महाराज, माझ्या नशिबामध्ये आज 20 भाकरी आहेत ना, तर त्या मला हव्या आहेत आणि त्या 20च्या 20 मला आत्ताच्या आत्ता हव्या आहेत। तर ते योगी पुरुष म्हणाले, असं करू नकोस, 20 भाकरी तू आत्ता एकदम घेतल्यास तर पुढे काय करणार आणि जिवंत कसा राहणार। तर तो व्यक्ती म्हणाला, पुढचं मला माहीत नाही, परंतु मला आजच्या आज त्या 20 भाकरी बघायच्या आहेत आणि खायच्या सुद्धा आहेत। मी एक साथ कधी 2 भाकरी सुद्धा जेवलेलं नाहीये, एवढं पोट भरून मी कधीच बघितलं नाही आणि एवढ्या भाकरी तर मी एक साथ कधीच पाहिल्या नव्हत्या, त्यामुळे मला त्या भाकरी आजच्या आज हव्या आहेत। तर योगी पुरुष म्हणाले, ठीक आहे, तुला मी देतो, काहीतरी व्यवस्था करतो आणि त्या 20 भाकरी तुला मिळवून देतो। बोलल्याप्रमाणे योगी पुरुषांनी त्याच्या सहकाऱ्यांना सांगून 20 भाकरींची व्यवस्था केली। त्या व्यक्तीच्या हातात 20 भाकरी दिल्या आणि म्हणाले की या 20 भाकरी तुझ्या आयुष्यातल्या शेवटच्या भाकरी आहेत आणि यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये काहीच नाही, तर याचा वापर कसा करायचा आहे आणि काय करायचं आहे सर्वस्वी तुझा निर्णय असेल। तो व्यक्ती म्हणाला, ठीक आहे। तर त्यावेळेला त्याला खूप भूक लागलेली असल्यामुळे त्याने त्यातली अर्धी भाकरी सुरुवातीला खाल्ली, त्याला खूप आनंद झाला आणि त्यानंतर थोड्याच वेळाने त्याने 1.5 भाकरी खाल्ली। असे करून तो 2च भाकरी खाऊ शकला। त्या 2 भाकरीमध्ये त्याचं पोट भरलं आणि त्याच्याकडे उरल्या 18 भाकरी। तर त्याचं तर पोट भरलेलं होतं आणि त्याच्याकडे शिल्लक राहिलेल्या 18 भाकरींचं काय करायचं हे त्याला कळत नव्हतं आणि चालता चालता त्याला पुढे त्याच्यासारखाच एक गरीब व्यक्ती दिसला। तो गरीब व्यक्ती पण खूप भुकेलेला होता, त्याला पण अन्नाची गरज होती, त्यानेही काही खाल्लं नव्हतं। मग त्याला त्याने सांगितले की काळजी करू नकोस, माझ्याकडे भाकरी आहेत आणि त्यातल्या तू 2 भाकरी खाऊ शकतोस। आणि त्याने त्या व्यक्तीला 2 भाकरी दिल्या। त्या माणसाला सुद्धा इतका आनंद झाला ना की त्याने त्याच्या 2 भाकरी घेतल्या आणि पळत पळत गेला आणि आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की आज या व्यक्तीकडे भाकरी आहेत आणि आपल्याला सगळ्यांना मिळू शकतात। तर त्याची लोक सुद्धा आले, जे लोक गरीब होते त्यांना पण भूक लागलेले होते, त्याचे सहकारी त्याच्या समोर आले आणि त्याच्याकडून भाकरी मागू लागले। तर त्या व्यक्तीने त्या लोकांना त्या भाकरी देऊन टाकल्या आणि त्याच्याकडे काही शिल्लक उरलं नाही आणि तसाच तो पुढे पुढे चालत होता। आणि दुसऱ्या दिवशी काय झालं की जे लोक होते ज्यांना त्याने भाकरी दिलेल्या होत्या आणि जो एक व्यक्ती त्याला त्याने अगोदर भाकरी 2 दिलेल्या होत्या, तर त्या व्यक्तीकडे पण दुसऱ्या दिवशी थोड्या भाकरी होत्या, थोडं जेवण होतं। तर त्यांनी त्यांच्यातलं थोडं थोडं अन्न त्याला दिलं, म्हणजे त्याचं सुद्धा त्यावेळेला पोट भरलं।
असं करून प्रत्येकजण म्हणजे ज्यांना त्यांनी मदत केलेली होती ते प्रत्येकजण त्याला थोडं थोडं का होईना रोज अन्न देऊ लागले. त्यांच्याकडचं जे काही होतं त्यातलं अर्ध असं करून त्याला पण देऊ लागले आणि त्याच्याकडे पण अन्न साठत गेलं. त्याचं मग तो काय करायचा की त्याच्याकडे जे अन्न शिल्लक होतं म्हणजे त्याला जे खाऊन पोट भरून जे अन्न शिल्लक होत होतं तर ते अन्न तो अजून गरीब लोकांना वाटत होता, म्हणजे दुसऱ्या गरीब लोकांना वाटत होता. तर त्यामुळं असं व्हायचं की जे दुसरे गरीब लोक आहेत त्यांना जे अन्न देत होता तर त्यांच्याकडे पण जेव्हा अन्न येत होतं त्यावेळेला ते सुद्धा त्याला थोडं थोडं आणून त्यातलं देत होते. मग त्याच्याकडे अजून अन्न साठायला लागलं. असं करून करून त्याच्याकडे खूप अन्न साठत होतं. मग तो स्वतःपुरतं थोडंसं ठेवायचा आणि बाकीचं जे अन्न आहे तो अजून गरीब लोकांना वाटत गेला. मलाच कळत नव्हतं की माझ्याकडे काहीही नसताना माझ्याकडे एवढं कसं काय येते, पण तो जे देत होता त्याचंच त्याला फिरून फिरून 4 पटीने जादा मिळत होतं हे त्याला समजत नव्हतं. त्याने ते काम तसंच चालू ठेवलं. थोडक्यात काय तर प्रकृतीला आपण एखादी वस्तू देतो किंवा काहीही देतो त्या कितीतरी पटीने प्रकृती आपल्याला ती परत देत असते आणि अशा पद्धतीने त्या व्यक्तीकडे खूप सारं अन्न साठायला लागलं. प्रत्येक जण त्याला येऊन थोडं 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 असं करून अन्न देत होता आणि तो व्यक्ती स्वतःचं पोट भरल्यानंतर सगळ्या लोकांना वाटून टाकायचा. आणि एक दिवस त्याचं हे काम बघून गावातील जे पुढारी लोक होते, राजकारणी लोक होते, त्यांनी सुद्धा त्याच्या कामाची दखल घेतली. त्याच्यासाठी एक बंगला बांधून दिला, परत त्याच्यासाठी एक व्यवसाय खोलून दिला आणि हा माणूस फक्त लोकांनी जे दिलेलं अन्न आहे त्याचं वाटप करत होता. एक दिवस असंच झालं की जे साधू महाराजांनी त्याला सांगितलेलं होतं की तुझ्या नशिबामध्ये 20 भाकरी आहेत, ते साधू महाराज सुद्धा त्या रस्त्याने जात होते आणि त्यांना तिथे आल्यानंतर आठवलं की एक व्यक्ती ते होता आणि आपण त्याला सांगितलेलं होतं 20 भाकरी दिलेल्या होत्या, त्याचं काय हाल आहे ते तरी आपण बघूयात. तर ज्या ठिकाणी तो व्यक्ती त्यांना भेटलेला होता त्याच ठिकाणी त्याने एक मांडव घातलेला होता. त्या मांडवामध्ये हजारो लोक बसलेली होती पंक्तीला आणि त्यामध्ये तो माणूस जेवण वाढत होता. जेवण सुद्धा अतिशय स्वादिष्ट पंचपक्वान्नाचं जेवण तो लोकांना वाटप करत होता आणि हे अन्न लोकांनी दिलेल्या ह्याच्यातूनच त्याला ते मिळत होतं आणि तो इतरांना वाटत होता. आणि ते साधू महाराज म्हणाले की तुझ्या नशिबामध्ये, त्यांनी ज्या वेळेला त्याला पाहिलं त्यावेळेला ते त्याला म्हणाले की तुझ्या नशिबामध्ये तर 20 भाकरी होत्या, पण तुला इतकं धनवैभव आणि तू इतका श्रीमंत कसा काय झालास. त्याने उत्तर दिलं की माझ्या नशिबामध्ये फक्त 20 भाकरी होत्या, त्या 20 भाकरी मी गरजू लोकांना दिल्या. त्यानंतर त्या गरजू लोकांनी सुद्धा त्यांच्याकडे जेव्हा आलं त्यावेळेला त्यांनी मला थोडं थोडं दिलं, त्यातून माझ्याकडे खूप सारं साठत गेलं अन्न आणि मी त्यातलं माझं खाऊन झाल्यानंतर मी ते परत इतर लोकांना वाटत गेलो, त्यांनी सुद्धा मला आणून दिलं. म्हणजे असं करून मी सगळ्यांची भूक भागवली आणि ते सगळेजण मला आता आणून देतात आणि त्यामुळेच मी इतका श्रीमंत झालो आणि गावातल्या लोकांनी मला हे घर बांधून दिलंय, बंगला बांधून दिलाय, मला व्यवसाय खोलून दिलाय, तरी सुद्धा मी हे अन्नाचं वाटप करण्याचं काम सोडलेलं नाहीये. मी रोजच्या रोज माझ्या दारामध्ये हजारो लोकांच्या पंक्ती, आजूबाजूच्या गावची लोक सुद्धा इथे जेवायला येतात, त्यांना मी जेवण घालत असतो आणि हे कुठून आलं कसं आलं हे मला खरंच कळलं नाही. आणि जे मी त्यांना देत असतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं ते परत माझ्याकडे परत येतं. थोडक्यात काय तर निसर्गाचा नियमच हा आहे की आपण जेवढं देतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं निसर्ग आपल्याला देत असतो. फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने आपल्याला देता आलं पाहिजे, तरच आपण ते घेऊ शकतो. जर आपण एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट देत असेल आणि ती जर आपण म्हणत असेल की त्या व्यक्तीकडूनच आपण ती रिटर्न आली पाहिजे तर ते चुकीचं आहे. नियती आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडून सुद्धा आपली मदत करत असते, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि हीच होती ही बोधकथा, अतिशय सुंदर अशी. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.